पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बरं बट्या, मी ना डबा करून ठेवलाय, सो ऑफिसला जायच्या आधी न विसरता घेऊन जाशील। तू कुठे निघालीस? मी जरा बाहेर जाऊन येते। नाही, आज हे ऑफिसला नाही जाते मी। आज हे सुट्टी आहे, मी आज दिवसभर घरी आहे। का रे? असू दे, म्हणजे ऑफिसमध्ये काम असतं ना तुला खूप। नाही काम बिम सगळं उद्या, आज घरी दिवसभर। हो का? सॉरी, पण माझा प्लॅन ऑलरेडी ठरलाय, मी बाहेर जातीये। मी राधा बरोबर आधी ऍक्च्युली आम्ही पिक्चरला वगैरे जाणार आहोत, मग लंच वगैरे करू तिच्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये आणि मग कॉफी पीत बसू गप्पा ठोकत कुठेतरी। कदाचित घरी येऊ, पण म्हणजे अजून ठरलं नाहीये। बाय, सी यू। आणि हो बटे, ऐक ना, ते म्हणजे ऑफिसला गेला नाहीस तर जरा डब्यातलं ताटात वाढून घे आणि जेवून घे। बाय। ऐका ना, अरे ही गेली काल रात्री जेवताना तर म्हणाली राग गेला म्हणून। अचानक काय झालं? तुटक बोलली आणि आज काय चुकलं का माझं? रूम सर्व्हिस, रूम सर्व्हिस, रूम सर्व्हिस। काय नाश्ता आणलाय तुझ्यासाठी, उपमा आणि चहा। रूम सर्व्हिस म्हणे? थांब जरा थोड्या वेळाने घेतो। अरे घे रे, काम करतो। अरे काम करतो मी, भरत घे। आता माझा नवरा एवढी मेहनत करतो तर मी एवढं नाही काय करू शकत। सचिन, तू सतत काम करत असतोस रे। नाही म्हणजे सकाळी उठायचं, ऑफिसला जायचं, मग ऑफिसमधनं परत यायचं दमून, मग कधी कधी ऑफिसमधनं आल्यावर पण अशी कामं करायची। तुझे डोळे असे दमत नाहीत? म्हणजे सतत तेच तेच करून कंटाळा नाही येत? नाही, मला आवडतं काम करायला, आणि हे केलं महिनाभर रोज तरच महिन्याचा पगार मिळतो ना, तो पाहिजे ना। मग नाही, बरोबर आहे, पगार तर पाहिजेच, पण असं तुझी ओढाताण होते ना खूप। नाही ग। नाही का? ए घे तू चहा पी, चहा पण केलाय गरम गरम। खाऊ तर दे ना आधी तो। बघू काय ग? अरे तू हा चेहरा आरशात बघितलास का? काय? अरे किती शिंडले तुझे डोळे, असे लाल लाल झाले, दमल्यासारखा दिसतोयस तू। चल खरं सांगते मी, तू तू आत्ता काम करू नकोस आणि तू आज सुट्टी घे। वल्ली, अगं सुट्टी कशी घेऊ मी आता? काल तू म्हणलीस तर मी घेतली ना सुट्टी। सारखं सारखं काय? अरे सारखं सारखं नाही सांगत आहे मी, तुझ्या चांगल्यासाठी सांगतेय। अगं हो बरोबर आहे, पण आता रोज सुट्ट्या घेतल्या मी तर काम वाढत जाणार ना, मग पुढे ओव्हरटाईम करावं लागेल, मग अजून दमीन। त्याच्यापेक्षा जेव्हाचं तेव्हा काम करावं। नाही, तू वेळच्या वेळी काम कर, पण अरे तुझ्या चांगल्यासाठी सांगते मी। तुझा चेहरा बघ किती दमलेला दिसतोय, मला काळजी वाटते तुझी। तू सुट्टी घे। वल्ली, मी नाही घेणार आहे सुट्टी। अगं ऐकत नाही, सांगतोय तर। ऐकतच नाही माझं, म्हणलं सुट्टी घे, नाही ऐकायचंच नाही। आता पाय पडायचं का? आता काय झालं? काय सांगणार आहात की रडतच राहणार आहात? काय झालं? माई मावशी, हे माझं काहीच ऐकत नाही तो। अगं म्हणजे काय वल्ले, त्याला काहीतरी महत्त्वाचं काम असेल। म्हणजे
मी महत्वाची नाहीये? नाही नाही आहेस तर, तू तर जास्त महत्वाची आहेस. हा. पण कसं असतं ना, माणूस नोकरी का करतो? घर चालवण्यासाठी, संसारासाठी, हो ना? अहो हो माई मावशी, पण कधीतरी माझा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे ना. आता मी काहीतरी त्यांच्याकडनं अपेक्षा करते तर ऐकायला नको माझं. मग तुम्हीच म्हणाल की काय वल्ली, संसाराचा काळा पुढे काय नाही सरकत आहे, खुशखबरी वगैरे, बरोबर की नाही? मी कधी असं म्हणाले? मी नाही तुला असं कधी काय म्हणाले. नाही, तुम्ही असं कधी म्हणाला नाही, पण तुमच्या मनात विचार येतच असेल ना, येतो की नाही? हो आहे बरं, माझ्या मनात आहे. मग त्यांनी विचार करायला नको? ऐका ना माई मावशी, त्यांना सांगा ना माझ्या बरोबर थोडासा वेळ घालवायला. हे माझं ऐकतच नाहीये, तुम्ही सांगा ना. बरं सांगते. हा चल ये. चला चल चल बोलते. सच्चू, आज ऑफिसला सुट्टी घे. तू पण का आता? अगं मावशी, काम आहेत मला खूप. ते कधी नसतं. अगं पण मग केली नाही तू याच्या वेळी तर नंतर वाढत जातात ना. अरे ती रड तर कायमचीच आहे, पण म्हणून काय कधी सुट्टीच घ्यायची नाही का? काल तर घेतली होती ना सुट्टी. संपल्या का सगळ्या सुट्ट्या? तसं नाहीये. तसं नाही ना, मग जाऊ नको ऑफिसला, वल्लीला वेळ दे. अरे जरा बोल तिच्याशी, 4 प्रेमाच्या गोष्टी कर. हे बघ, असाच कामाच्या मागे धावत राहिलास तर संसार पुढे कसा सरकणार? हा, बघ तरी तेवढी मागे लागले तर तिच्या मनात काय बघ. नाही नाही माई मावशी, ते काय झालं, त्यांचा चेहरा बघा ना कसा दमलेला दिसतोय. म्हणून मी त्यांना म्हणलं की तुम्ही सुट्टी घ्या, तर ते ऐकत नव्हते, म्हणून मी तुमच्याकडे आले. बघतो काहीतरी. बघतो नाही, सुट्टी घे. करतोय, मॅडमला फोन करतो. करा. हॅलो. हा मॅडम, मला सुट्टी हवी होती आज. परत? हो. आता काय रिझन आहे? पर्सनलच आहे. बरं नाही विचारत काय पर्सनल आहे, नाहीतर तुम्ही म्हणणार की मी ना खूप असते. मग घेऊ ना मी सुट्टी? सचिन, असं परत परत सुट्टी घेत राहणार आहे तर काम कसं होणार आहे? नाही मॅडम, मला कळतंय. मी उद्या येऊन सगळी कामं पूर्ण करतो मॅडम, काहीच पेंडिंग राहणार नाही. मला नाही माहित तू काय कसं करणार आहे, पण डेडलाईन मिस झालेला मला चालणार नाही. सचिन. हो मॅडम. आता छान आराम कर. हॅलो. पल्ली, बरं वाटलं. हा, तू संसाराचा विचार करतेस, सगळं आलबेल कसं राहील याची काळजी करतेस. खरंच खूप बरं वाटलं. होईल ग, सगळं मार्गी लागेल. ते तुम्ही त्यांना सुट्टी घ्यायला सांगितलं, थँक्यू. हा सचिन बोल. सचिन नाही, सचिनची एकुलती एक बायको बोलतीये, बल्ली. ओ मॅडम, बोला काय म्हणणं आहे तुमचं? नाही नाही, माझं काहीच म्हणणं नाहीये. खरं तर मला काही म्हणायची गरजच नाहीये. कसं आहे, वल्ली जे काही बोलते ना ते करून दाखवते, हे तुम्हाला कळलंच असेल ना. सचिन काय राजीनामा द्यायला तयार होता, त्याला तुमचं तोंडही बघायचं नव्हतं.
पण मी म्हणलं की नाही, राजीनामा अजिबात द्यायचा नाही, ऑफिसला जायचं, तर ऑफिसला यायला लागला. आता आजचंच उदाहरण बघा ना. आज मी त्याला सांगितलं की नाही, तू ऑफिसला नाही जायचं, सुट्टी घ्यायची, घेतली सुट्टी. नाही म्हणजे मला सांगायचा हेतू हा आहे की तुम्ही पगार देत असलात ना रिया मॅडम, तरी माझा नवरा फक्त माझंच ऐकतो, कळलं का? आणि आता काही दिवस थांबा, माझा नवरा ना आता राजीनामा सुद्धा देणार आहे. त्याला सांगितलंय आता दुसरी नोकरी शोध, ही नोकरी नको. आणि राजीनामा दिल्यावर कसं सचिन आता कायमचं तुम्हाला बाय बाय करणार आहे. तुम्हाला तुमचा सचिन दिसणारही नाही, कळलं? राधा उचल ना यार फोन. किती वेळा या मुलीला सॉरी म्हणायला लागणार आहे काय माहिती. बोला. काय रे, गेला का राधाचा राग? कसलं काय? काय सांगतोस? अरे मला वाटलं मी तुला फोन करीन, तुला विचारीन तू तिचा राग कसा काढलास, मी तीच ट्रिक वापरीन आणि मिस अनामिकांना शांत करीन. कसलं काय सर, काही केलं तरी या राधाचा राग जातच नाही. अरे मग माझ्याशी काय बोलत बसलायस? कर ना काहीतरी, जरा हातपाय मार. अहो मारतोय मी हातपाय. मी अख्खा दिवस नीट प्लॅन केला होता कसा घालवायचा तिच्याबरोबर, तिला हे सांगायला फोन करतोय तर ठोंबी फोनच उचलत नाही. बरं नीट सगळा प्लॅन मेसेज केलाय, मेसेज रीड केलाय, पण रिप्लाय देत नाही. सर तुम्हाला सांगतो या मुलींना कसं हँडल करायचं. माणसाने इतकं सरळ असून कसं चालेल? या पट्याला माझ्या मनातलं काहीच कळत नाही. काम बिम सगळं उद्या, आज घरी दिवसभर. हो का? सॉरी पण माझा प्लॅन ऑलरेडी ठरलाय, मी बाहेर जातीये. सरळ आहे तसा निरागस पण आहे पट्या. मुद्दामून थोडंच केलं त्यांनी. मी पण ना जरा जास्तच रूडली वागतीये त्याच्याशी. नॉट फेअर अनु. घरी जायला हवं. मिस अनामिका बाहेर गेल्यात, सगळी आवरावर करून झाले. काय करू घरी बसून? वाड्यावर जाऊन नको, जाऊ दे ऑफिसलाच जाऊया. आता मला पट्याशी रूडली बोलल्याचं वाईट वाटलं म्हणून मी घरी आले, तर हाच नाहीये घरी. कुठे गेला? एनिवे इथेच कुठेतरी गेला असेल, येईल थोड्या वेळात. घ्या, एकदा तुम्ही पण चेक करून घ्या. नाही कसं आहे, ऑलमोस्ट 3-4 वर्ष झाली मी तुमचं अकाउंट हँडल करतोय, पण आता तुमच्या कंपनीचा आणि तुमच्या माणसांचा म्हणजे अकाउंट्स डिपार्टमेंट मधल्या माणसांचा इतका विश्वास बसलाय माझ्यावर की आता ते परस्पर तुम्ही बघितलंय ना मग ओके असं म्हणून ओके करून टाकतात. एकदा बघून घ्या. अहो बरोबरच करतात आमचे मॅनेजर. तुमचं काम एकदम चोख असतं. तुम्ही आमचं अकाउंट बघायच्या आधी इतके प्रॉब्लेम असायचे ना, काही विचारू नका. पण आता चित्र बदललंय, तेच मला खरं तुमच्याशी बोलायचं होतं, म्हणून मी स्वतः आलो होतो. बोला. आमचं FMCGचं डीलिंग असल्यामुळे चोऱ्या फार होतात हल्ली. सगळ्या घरगुती वापराच्या वस्तू गोडाऊनमध्ये पडलेल्या बघून काम करणारी लोक सहज एक वस्तू खिशात टाकतात. त्यात आमचा अकाउंटंट पण इन्व्हॉल्ड आहे अशी माझी शंका आहे. त्यामुळे मला बाहेरचा आणि विश्वासू माणूस हवाय हे काम बघायला.
2च दिवस काम असेल, शनिवार रविवार फक्त. हो, चांगली कल्पना आहे. मी ना लक्षात ठेवतो आणि कोणी डोळ्यासमोर आला ना पटकन लगेच रेकमेंड करतो. नाही नाही नाही, मी तर म्हणतो हे काम तुम्हीच बघा. अहो, विकेंडला काम करायला चांगली माणसं मिळत नाही. एकदा का संसारात पडलं की बायको कुठे सोडते. पण तुमचं तसं नाहीये. तुम्ही सिंगल असल्यामुळे मी तुम्हाला कधीही मोकळेपणाने बोलवू शकतो. नाही, असं नाहीये. तसं नाही, मला माहिती आहे तुमचं लग्न नाही झालंय. नाही नाही, तसं नाहीये. लग्न झालं? अहो, कळवलं नाहीत मला. नाही नाही हो, नाही नाही, लग्न नाही झालंय. पण लग्न नाही झालंय ना, मग टेन्शनच नाही. अहो, माझी ऑफर तर आहे का, तुम्हाला इथे जितकं पॅकेज आहे, इथे जितकी सॅलरी आहे, मी सेम करून देतो तुम्हाला. फक्त विकेंडला काम असेल आणि संपूर्ण पगारा एवढी रक्कम असेल, ती सुद्धा कॅश. नाही हो, म्हणजे प्रश्न कॅश किंवा चेक हा नाहीच आहे. पटत नसेल तर 10% वाढवून देतो. फक्त माझं नुकसान थांब. पगाराला पगार चांगला आहे. आणि खरं तर आता खर्चही डबल झालाय. म्हणजे वाड्यातलीही बिलं भरायची आहेत, इथलाही घर खर्च करायचा आहे. माफ करा, हा फोन घ्यावा लागेल, महत्वाचा. घ्या ना, घ्या. सॉरी. हॅलो, कुठे आहेस तू सौरभ? ऑफिसमध्ये. वा, छान. म्हणजे मीच मूर्ख. मला आपलं वाटलं की आपण खूप रूडली बोललो सौरभची. त्यांनी आपल्यासाठी सुट्टी काढली आणि आपण बाहेर फिरायला गेलोय म्हणून मी माझा प्लॅन कॅन्सल करून घरी आले, तर तू मस्तपैकी ऑफिसमध्ये जाऊन बसलायस. गुड, व्हेरी गुड. नाही नाही, ऐक ना. अगं काय बोल, काय? मला काहीही ऐकायचं नाहीये. तुझं काही होऊ शकत नाही सौरभ. घरनच फोन होता. घरचे फोन चालूच असतात. हो, जोपर्यंत बायको येत नाही तोपर्यंत बायकोचा फोनच येत नाही. त्यामुळे तुम्हाला तसं काही टेन्शन नाहीच आहे. प्लीज नाही म्हणू नका माझ्या ऑफरला. ऐका ना, तेच मी म्हणत होतो. सोमवार ते शुक्रवार ऑफिसमध्ये खूप काम असतं आणि मला आवडतं काम, मजा येते. पण त्यामुळे ना घरी जायला उशीर होतो. घरचे असेही चिडचिड करत असतातच की वेळ मिळत नाही, वेळ मिळत नाही. त्यात आता जर शनिवार रविवार पण मी काम केलं ना, मला घरातनं काढून टाकतील. मला तुमच्याकडे येऊन राहावं लागेल. त्यामुळे मी आत्ता हो म्हणणार, तोंड देखलं, मग म्हणणार 3-4 दिवसांनी सांगतो आणि मग नाही म्हणणार. त्यापेक्षा स्पष्टच सांगतो की आत्ता मला नाही जमणार. म्हणजे तुमची ऑफर छान आहे, उत्तम आहे. मी एखादा माणूस शोधतो आणि कोणी चांगला विश्वासू माणूस सापडला ना, लगेच रेकमेंड करतो. अहो, कोणी करेल या ऑफरवर नोकरी. फक्त मला जमणार नाही. ठीक आहे, मी येतो. मी येस सर, थँक्यू आणि सॉरी. हा मामा बोल. बाळा, आपण शॉपिंगला चाललोय, लवकर तयार हो. आत्ता? अगं आत्ताच ना तू कॅन्सल केलंस. हो, पण मी आत्ताच सांगतेय ना, परत बनलाय प्लॅन. चल तयार हो, मी तुला घ्यायला येते. फाईन फाईन फाईन. पण एक काम कर ना, पारिजातवर नको, मला वाड्यापाशी ये घ्यायला. बरं, डन, येते. बाय. नशीब तूच आलीस भेटायला. मला इतकं टेन्शन आलं होतं, तू फोनच उचलत नव्हतीस. मला वाटलं संपलं सगळं. तुझा राग काय सहजासहजी जात नाही. पण ठीक आहे, जाऊ दे. आता तू सांग, कुठे जायचं, काय करायचं आज? तू म्हणशील तो प्लॅन. माई मावशी, माई मावशी. अगं बाई, आलीस का? येस. लवकर आलीस. अगं ट्रॅफिक कमी लागला आज. हा, बरं, हे घे. तुझा फोन आला. गरम आहे, हात नको लावू. अगं अगं तुझा फोन आला, शिरा हवाय. मग काय, मस्त रवा भाजायला घेतला आणि जरा जास्तच दिला. हा, जाताना अनामिकाला सुद्धा दे, तिला आवडतो ना. थँक्यू. खरंच तुला केवढी काळजी असते का सगळ्यांची. अगं बाई, मग
तू आणि अनामिका मला लेकी सारख्या. आता तुम्हाला चांगलं चुंगलं खाऊ घालण्यात मला किती आनंद मिळतो. तुझा फोन येण्याच्या आधी मी आपले हातपाय छेपत बसले होते. म्हटलं काय करू आता. तेवढ्यात तुझा फोन आला, शिरा हवाय. मग काय लगेच माझ्यात उत्साह संचारला. पटापट केलं मी सगळं. खरंच वी आर सो लकी टू हॅव यू. बघ ना, म्हणजे तुला फक्त आमच्या मनाचीच नाही तर वेळेची सुद्धा किती किंमत आहे. पुरे पुरे कौतुक पुरे. अगं आता आपल्या माणसाचं किंमत आपण नाही ठेवणार तर दुसरं कोण ठेवणार. करेक्ट आहे. मग पण काही माणसांना अशी आपली असली तरी रिस्पेक्ट नाही देत ग. उलट हक्काचे आहेत म्हणून गृहीत धरतात आणि मग अशी ताटकळत ठेवतात आपल्याला. पण बघ ना, तू कसं काही विसरत नाहीस. आत्ता पण तुला आठवलं की नाही की मम्माला शिरा किती आवडतो ते. अगं बाई पुरे कौतुक. बस आता आता खाऊन झालं की फोन करून सांग तुला आवडला की नाही, कसा झाला होता. अगं तुमच्यासाठी काय मी 10 गोष्टी करेन. खरंच करशील ग. पण काही लोक नाही करत ना. काय करा आता. बर मावशी, मम्मा येईल आता इथे. आम्ही शॉपिंगला चाललोय ना. अच्छा अगं मग येताना ये ना. अनामिकाला सांग तिची सासू काही एवढी खाष्ट नाहीये. सून आतमध्ये आली नाही म्हणून लगेच काही ती रागवणार नाहीये आणि टोमणे सुद्धा मारणार नाहीये.